नमस्कार, राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवतोय पालक, चुका आणि शेपूच्या भाजीचा गरगट्टा। तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते। आधी मी इथे कुकर घेतलं, त्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकते। नंतर यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं तयार केलेलं वाटण टाकायचं। आता हे चमच्याने व्यवस्थित फ्राय करून घेऊया। हे फ्राय झालं की यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला पालक टाकायचा। त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेली शेपू टाकायची आणि नंतर 1 वाटी बारीक चिरलेली चुक्याची भाजी टाकायची आणि शेवटी 2 टेबलस्पून मुगाची डाळ टाकायची। ही डाळ मी अगोदर 10-15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेते। अगोदर या भाज्या आपण गॅसच्या लो फ्लेमवरती चांगल्या परतून घेऊया आणि नंतर याचं झाकण लावून या भाज्या आपण चांगल्या शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून ही शिजवून घेऊ। आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया। तर यामध्ये मी साधारण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। नंतर यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये सगळ्यात शेवटी मी थोडीशी हळद सुद्धा टाकणार आहे। आता याचं झाकण लावून घेऊ आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याची 1 शिट्टी घ्यायची। 1 शिट्टी घेतल्यानंतर याची वाफ जाऊ दिली। आता भाजी बघूया शिजली की नाही। भाजी व्यवस्थित शिजली आहे, हे बघा मस्त। आता मी गॅस बंद करते आणि हे कुकर खाली काढून घेते। या भाजीला एखाद्या चमच्याने किंवा विस्करने असं फेटून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ। तर इथे मी बरोबर 2 चमचे बेसन पीठ यामध्ये टाकणार आहे। बेसन पीठ टाकलं की लगेच हे असं चांगलं फेटून घ्यायचं। बेसन पिठामुळे भाजीला चव सुद्धा छान येईल आणि थोडासा घट्टपणा सुद्धा येईल। तर हे असं छान फेटून झालं की याला गॅसवरती एकदा उकळून घेऊया। हे बघा भाजीला छान उकळून घेतले। बेसन पिठामुळे भाजीला थोडासा घट्टपणा सुद्धा आलाय, हे बघा खूपच छान झाली ही भाजी। आता ही एका बाउलमध्ये काढून घेते आणि शेवटी यावरती आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर इथे मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकले आणि बारीक कट केलेला लसूण टाकला। लसूण चांगला लाल झाला की लगेच भाजीवरती टाकून घ्यायचा। अशी वरतून फोडणी दिली की या भाजीची चव आणखी वाढते। त्यामुळे अशी गरगट्टा भाजी केली तर वरतून फोडणी टाकायची। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।